नाशिकच्या अंजनेरी पर्वतावर हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातोय। हनुमानाचं जन्मस्थान म्हणून अंजनेरी पर्वताची ओळख आहे। रात्रीपासूनच अंजनेरी पर्वतावर मोठी गर्दी केलेली आहे। पहाटेच्या सुमारास आरती अभिषेक करून हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आलाय। या जन्मोत्सवानंतर हनुमानाच्या जय जयकारानं हा संपूर्ण अंजनेरी डोंगर हा दुमदुमून गेलाय। त्यामुळे यावेळी अंजनी पर्वतावर मोठी गर्दी झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। रात्रीपासूनच भाविकांनी या अंजनेरी पर्वतावर मोठी गर्दी केलेली आहे। नाशिकच्या अंजनेरी पर्वतावर हनुमान जन्मोत्सव सोहळा हा साजरा करण्यात येतोय। हनुमानाचं जन्मस्थान म्हणून अंजनेरी पर्वताची ओळख आहे आणि या ठिकाणी हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर यावेळी भाविकांनी रात्रीपासूनच मोठी गर्दी केल्याचे देखील पाहायला मिळतंय। पहाटेच्या सुमारास हनुमानाची आरती अभिषेक करून हनुमान जन्मोत्सव हा साजरा करण्यात आलाय। तर हनुमानाच्या जयघोषानं हा संपूर्ण परिसर हा दुमदुमून केल्याचं पाहायला मिळतंय। तर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर भागातील अंजनेरी पर्वत हा हनुमानाचं जन्मस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे आणि या निमित्तानं आज फक्त नाशिकमधूनच नव्हे तर राज्यभरातून भाविक हे मारुतीरायाच्या दर्शनासाठी नाशिकमध्ये दाखल होत असल्याचं पाहायला मिळतंय। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण कोटूर यांच्याकडून। किरण, आज हनुमानाचा जन्मोत्सव आहे आणि या पार्श्वभूमीवर अंजनेरी पर्वतावर कसा आहे उत्साह? आज संपूर्ण राज्यामध्ये जे हनुमान जयंतीचा उत्साह आहे, नाशिकच्या अंजनेरीमध्ये सुद्धा भाविकांनी आज सकाळपासूनच गर्दी केल्याचं आपल्याला एकूणच बघायला मिळतंय। कारण अंजनेरी हे एक अत्यंत महत्वाचं मंदिर आहे। कारण अंजनेरी हेच जे हनुमानाचं जन्मस्थान म्हणून जे ओळखलं जातो, त्यामुळे सकाळपासूनच नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातून भाविकांनी इथे दर्शनासाठी गर्दी केल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। पहाटेच्या वेळेस आरती आणि विधिवत पूजा करून या मंदिरामध्ये जे हनुमान जन्मोत्सव हे साजरा करण्यात आला आणि त्यानंतर भाविकांची एकच गर्दी दर्शनासाठी या जैत अंजनेरीमध्ये झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। विविध धार्मिक कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन आज जैत अंजनेरीमध्ये करण्यात आलेलं आहे। अंजनेरी पर्वतावरती सुद्धा एक जैत हनुमानाचं मंदिर आहे, त्याही ठिकाणी सकाळच्या वेळेस पहाटेच्या वेळेस आरती विधिवत पूजा करून जैत हनुमान जन्मोत्सव हे साजरा करण्यात आलेला आहे। संपूर्ण नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातून भाविक जे आहे ते दर्शनासाठी अंजनेरीमध्ये हे गर्दी केल्याचं एक चित्र आपल्याला बघायला मिळतंय आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा आज मंदिरामध्ये करण्यात आलेलं आहे। अगदी काही वेळानंतर महाप्रसादाचं सुद्धा वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे। रामरक्षा पठण असेल, असे वेगवेगळे कीर्तन असतील, असे वेगवेगळे धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन आज मंदिरामध्ये हे करण्यात आलेलं आहे। संपूर्ण राज्यभरामध्ये जे हनुमान जयंतीचा उत्साह आहे आणि नाशिकच्या अंजनेरीमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी हनुमानचा जन्म झालेला आहे त्याही ठिकाणी अत्यंत उत्साहाचं वातावरण आणि आनंदाचं वातावरण आहे आणि भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। निश्चित किरण, साधारण आज हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर किती भाविक या मंदिरावर या पर्वतावर येण्याची शक्यता आहे आणि प्रशासनाकडून कशा पद्धतीने काळजी घेण्यात आली आहे? चोख अशा पद्धतीची व्यवस्था जी आहे संपूर्ण या परिसरामध्ये केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कारण नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक आज अंजनेरीमध्ये येतात आणि दर्शनासाठी गर्दी करतात। कारण अंजनेरी पर्वतावरती सुद्धा एक मंदिर आहे आणि पायथ्याशी म्हणजे पर्वताच्या खाली सुद्धा एक मंदिर आहे। आता मी पर्वताच्या खाली आहे, इथे भव्य अशा पद्धतीचं जे हनुमानाची मूर्ती आहे, इथेच दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होतो आणि त्यासाठी प्रशासनाने सुद्धा नियोजन या ठिकाणी केल्याचं आपल्याला बघायला मिळते। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे प्रशासन असेल किंवा इथले विश्वस्त मंडळी असतील या सगळ्यांनी एक चोख अशा पद्धतीची व्यवस्था केलेली आहे। आज दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा या मंदिरामध्ये केल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। आज पहाटेपासूनच भाविकांची गर्दी या हनुमान एकूणच मंदिरामध्ये हे झाल्याचं बघायला मिळत आहे। निश्चित, त्यामुळे एकंदरीतच अंजनेरी पर्वतावर आज हनुमान जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।